कुठल्याही व्यायाम प्रकारासाठी किंवा योगासाठी टाइम काढला नाही तर तुम्हाला नक्कीच नंतर आजारपणासाठी वेळ काढावा लागेल. सूर्यनमस्काराला सर्वांग सुंदर व्यायाम असं म्हटलं गेलेलं आहे. एका सूर्यनमस्कारामध्ये तुमचे 12 आसनं असतात. साधारण 12 सूर्यनमस्कार तुम्ही रोजचे केले की आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक जोड दिल्यामुळे पूर्णपणे आपल्याला त्याचे फायदे मिळतात. महिलांना वाटतं की मी दिवसभर खूप काम करते, तर तुम्हाला योगासनं करणं गरजेचं आहे. जे काम तुम्ही करताय हे तुमचं डेलीचं आहे आणि त्या कामातनं तुम्ही थकणार आहात आणि योगामुळे तुम्ही रिलॅक्सेशन तुम्हाला मिळणार आहे आणि त्यामुळे त्यांचं जे येणारं मेनोपॉज आहे हे खूप छान आणि चांगलं जाणार आहे. आता जिम करणं की योग करणं की अजून वेगळे काही जे आहेत व्यायाम प्रकार ते करणं, तर यासाठी आपण असं म्हणू शकतो की तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे, तुमची गरज काय आहे हे तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे. माझं नाव जयश्री विवेक झा. मी क्युरियासिटी एक आपल्याला उत्सुकता असते की योग काय आहे हे समजण्यासाठी मी कॉलेजपासूनच योगा करते आहे. म्हणजे आता जवळपास माझे 26 वर्ष झालेत, 25 ते 26 वर्षांपासून मी योगाच्या ह्या प्रवासात आहे. आणि तेव्हा जी आवड म्हणून योग केलेला आणि त्याच वेळेस मी योग शिक्षक पण केलेला. पण आपलं शिक्षणाचं वेगळं ध्येय असतं आणि वेगळं काहीतरी आपल्याला करायचं असतं. त्या ह्याच्यामध्ये मी बी फार्मसी वगैरे असं माझं करून मी जॉब वगैरे केला. मग नंतर जेव्हा काही काळानंतर जेव्हा मला मुलगा झाला आणि मग जेव्हा मला जॉब वगैरे सोडण्याची वेळ आल्यानंतर मग मी पुन्हा ह्या जर्नीमध्ये, ह्या प्रवासात पुन्हा मी प्रवेश करून पुन्हा मी म्हटलं की आता योगाचाच हा प्रवास आपण कंटिन्यू करावा. त्यानंतर मग मी पुन्हा योगाच्याच अभ्यासामध्ये पुन्हा जास्तीत जास्त अभ्यास करून त्याच्या शिक्षणामध्ये अजून जास्त मी पुढे वाटचाल केली. आणि मग मी नंतर पुन्हा योगा डिप्लोमा आणि MA वगैरे केलं, मेडिकल योगा, आणि खूप सारे असे कोर्सेस मी केले त्यानंतर. आणि अशा प्रकारे मी आता गेल्या 10 ते 12 वर्षांपासून कंटिन्यू योगाच्या प्रवासात आहे. योगाबद्दल तर खूप साऱ्या लोकांच्या गैरसमज पण आहेत. आणि योगा म्हणजे खरं तर आपण स्वतःकडे, आपल्या शरीराकडे पाहणं आणि स्वतःच्या शरीराचं ऐकणं, हे सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट असणं गरजेचं आहे. की आपलं शरीर आपल्याला काय सांगतं आहे आणि आपल्या शरीराला एक्झॅक्टली आपल्यासाठी काय हवं आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. मग त्यानुसार आपल्या शरीराला आपण ज्या गोष्टी हव्यात त्या देणं गरजेचं आहे. आता योगाच्या वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. जसं पतंजली सांगतात, योग चित्तवृत्ती निरोधः, योगाने चित्ताच्या वृत्तीचा निरोध करता येतो, किंवा योग कर्म सुकौशल्यम असं भगवद्गीतेत सांगितलं गेलेलं आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारे, किंवा शरीर आणि आत्मा यांचं मिलन. आणि योग म्हणजे खरं पाहायला गेलं तर युज शब्दांपासून आलेला, आणि त्याची बेसिक डेफिनेशन तर अशी म्हटली जाते की जोडणं किंवा मिलन, की एखाद्या गोष्टीशी जोडणं. मग कशाशी जोडणं, तर मग असं म्हटलं जातं की आत्म्याला परमात्म्याशी जोडणं किंवा शरीराला मनाशी जोडणं. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आपण योगाला सांगू शकतो. बऱ्याच लोकांना वाटतं की योगा हा खूप असा ट्रॅडिशनल आहे, बोरिंग आहे आणि कंटाळवाणा असल्यामुळे तरुणांना वाटतं की म्हातारपणीच योगा करणं गरजेचं आहे. पण मग ज्यावेळेस आपल्याला खूप आजार होतात आणि खूप व्याधी आपल्या शरीरात निर्माण होतात 30-40 नंतर, आजकाल ते प्रमाण थोडंसं अलीकडे आलं आहे. म्हणजे आपण अगदी 20-30पासून सुद्धा आपल्याला खूप सारे हार्ट अटॅक किंवा आजार जडलेत, डायबिटीज वगैरे. पहिले हे 40-50 नंतर यायचे. मग आता असं झालं आहे की लोकांना वाटतं की म्हातारपणी करायचं, पण आपण जेव्हा एखाद्या गोष्टीची इन्व्हेस्टमेंट करतो, जसं सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं की आपण जेव्हा आपली आर्थिक परिस्थिती खूप चांगली असते त्याच वेळेस आपण इन्शुरन्स वगैरे करतो. असं आहे का की आपल्याकडे पैसे नाहीत त्यावेळेस आपण गुंतवणूक करू शकतो का? नाही. तसंच आपल्या शरीराचं आहे. जेव्हा आपलं शरीर खूप चांगलं आहे तेव्हापासूनच आपण आपल्या शरीराची गुंतवणूक करणं गरजेचं आहे. मग त्यावेळेसपासूनच आपण योग किंवा आपल्या शरीरासाठी आपण काहीतरी करणं गरजेचं आहे. आता जिम करणं की योग करणं की अजून वेगळे काही जे आहेत व्यायाम प्रकार ते करणं, तर यासाठी आपण असं म्हणू शकतो की तुम्हाला काय रिक्वायरमेंट आहे, तुमची गरज काय आहे हे तुम्हाला ओळखणं गरजेचं आहे. योगामध्ये कसं असतं की तरुणांना वाटतं की योगा खूप बोरिंग आहे, पण आजकाल थोड्याशा काळानुसार योगाची प्रत्येक जी काही आहे आसनांची आणि ह्याची सगळ्यांची डेफिनेशन बदलत गेलेली आहे. तर योगा हा हळूहळू वेगळ्या प्रकारे समोर येतो आहे. पावर योगा म्हणा किंवा विन्यास, अष्टांगमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्या शरीराची आतमधनं सुद्धा म्हणजे एक प्रकारची नांगरणी होऊ शकते किंवा एक प्रकारची आतमध्येपर्यंत आपण जाऊ शकतो. त्यामुळे हा तरुणांनी आधी करून पाहणं गरजेचं आहे आणि न करताच त्याच्याबद्दल काहीतरी बोलणं हे अगदीच चुकीचं आहे मला असं वाटतं. सूर्यनमस्काराला सर्वांग सुंदर व्यायाम असं म्हटलं गेलेलं आहे. एका सूर्यनमस्कारामध्ये तुमचे 12 आसनं असतात आणि त्यामुळे तुमच्या त्या आसनांची रिपिटेशन्स
वारंवार तुमची होऊ शकते. साधारण 12 सूर्यनमस्कार तुम्ही रोजचे केले सावकाश, तर तुम्हाला खूप छान प्रकारे त्याचा फायदा मिळणार आहे. सूर्यनमस्कारामध्ये प्रत्येक स्टेप आपल्या शरीरावर इफेक्ट करत असते, कुठले ना कुठे तरी दाब ताण क्रिएट करत असते. हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ज्या लोकांना वजन कमी करायचं असेल, मेटाबॉलिझम, इम्युनिटी, म्हणजे असे खूप चांगले फायदे सूर्यनमस्काराने आपल्याला मिळू शकतात. काही प्रकारामध्ये काही म्हणजे जे मुलं असतात साधारण आपल्या शाळेय जीवनामध्ये सगळ्या स्कूलनी मला असं वाटतं की सूर्यनमस्कार नक्कीच सर्व विद्यार्थ्यांकडनं करून घेणं गरजेचं आहे. त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सूर्यनमस्कार फायदा करणार आहे, कारण की त्यांची मेमरी पॉवर वाढणार आहे, फ्लेक्झिबिलिटी वाढणार आहे, त्यांच्या उंची वाढण्यासाठी म्हणा त्यांचा फायदा होणार आहे काही प्रमाणामध्ये. त्यानंतर त्यांच्या जे काही त्यांच्या समतोल आहे, बॅलन्स आहे, ते सुधारण्यासाठी त्यांना मदत करणार आहे. त्यांची स्ट्रेंथ वाढणार आहे, त्यांची फ्लेक्झिबिलिटी वाढणार आहे आणि ओव्हरऑल त्यांना त्याच्यामध्ये आपण फक्त सूर्यनमस्कार न करता त्यामध्ये आपण मंत्र चॅन्टिंग करतो, प्राणायाम करतो आणि ह्याचीसुद्धा जोड मिळाल्यामुळे सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर म्हटला गेलेला आहे. मग याचा फायदा आपल्याला सर्वांगोपरी होतो आपल्या शरीराला, की आपल्याला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक जोड दिल्यामुळे पूर्णपणे आपल्याला त्याचे फायदे मिळतात. इतक्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टी खूप लवकर हवी असते, त्यामुळे आपल्याला आपण नुसते धावत असतो. आपल्याला लवकर पैसा पाहिजे, लवकर आरोग्य पाहिजे, म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला खूप फास्ट हव्या असतात. आणि फास्ट फूड पण आपण खात असतो, कारण की आपल्याकडे इतका वेळ नाही आहे की बनवत बसायला, म्हणून आपण शॉर्टकटच्या गोष्टी खूप लवकर ॲक्सेप्ट करायला लागलो आहे आजकाल. उशिरा झोपणं, उशिरा उठणं, त्यामुळे आपल्याला शरीरामध्ये काही जे बदल घडतात, हार्मोनल चेंजेस होतात, त्यामुळे आपल्याला PCOD, PCOS असे प्रकार होतात. आपल्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष केल्याने साधारणतः आता आमच्याकडे क्लास म्हणजे आमच्या वर्गावर ज्या मुली येतात 14 ते 21-22 वर्षाच्या एजच्या मुली, की ज्यांना PCOS, फेब्रॉइड आणि PCODचे त्रास खूप दिसत आहेत, कारण की सगळ्यांचं जे काही स्ट्रेस लेवल वाढली आहे शालेय जीवनामध्ये, कॉम्पिटिशन आहे खूप जास्त प्रमाणामध्ये आणि सगळ्यांना पुढे धावायचं, कोणाकडे वेळ नाही आहे, योगासाठी पण नाही आहे आणि कुठल्याच गोष्टीसाठी नाही आहे. मग सगळे धावत आहेत, मग कुठेतरी त्यांनी थांबणं गरजेचं आहे आणि आपल्या स्वतःसाठी 1 तास नियमित योगा करणं गरजेचं आहे. तर आपल्या खूप साऱ्या ग्रंथी असतात, त्यामुळे त्यावर योगाने खूप छान इफेक्ट होतात. सिम्पॅथेटिक सिस्टीम किंवा सिम्पॅथेटिक सिस्टीम ज्या आहेत त्यांच्यावर इफेक्ट होतो आणि आपल्या ज्या हार्मोन्स ग्रंथी असतात, ग्लँड्स आहेत, त्यांच्यावर खूप चांगल्या प्रकारे योगाने फायदा मिळतो. त्यामुळे आपोआप आपले जे काही PCOD, PCOS याचे त्रास आपल्याला कमी होतात. पण फक्त योगासनं करून चालणार नाही आहे, त्यासोबत आपल्याला आहार आणि विहार याकडे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे. सेम गोष्ट आपल्याला मेनोपॉजमध्ये पण करणं गरजेचं आहे. महिलांना वाटतं की मी दिवसभर खूप काम करते, पण काम करतायत मग मला योगाची काय गरज आहे, पण खरंच हे असं आहे का? तर अजिबात नाही. तुम्ही काम करताय म्हणजे तुम्ही थकताय आणि तुम्हाला योगाने रिलॅक्सेशन मिळणार आहे, तुम्हाला एक शांती मिळणार आहे. ह्या गोष्टींना समजून घेणं गरजेचं आहे. तर तुम्हाला योगासनं करणं गरजेचं आहे. जे काम तुम्ही करताय हे तुमचं डेलीचं आहे आणि त्या कामातनं तुम्ही थकणार आहात आणि योगामुळे तुम्ही रिलॅक्सेशन तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्हाला ते जास्त गरजेचं आहे. तर तो 1 तास महिलांनी नक्की स्वतःसाठी द्यावा आणि त्यामुळे त्यांचं जे येणारं मेनोपॉज आहे हे खूप छान आणि चांगलं जाणार आहे. होणारी सातत्याने चिडचिड किंवा एन्झायटी, डिप्रेशन, चिडचिडेपणा, उगीचंच रडू येणं वगैरे हे मेनोपॉजमधले जे काही होणारे त्रास कमी होऊन तुम्हाला खूप छान प्रकारे तुमच्या मेनोपॉज जाण्यासाठी नक्कीच मदत होते. तसे तर सगळ्याच 1 तासाचा योगासनचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे, पण नियमित जर करायचे असतील तर तुम्ही सर्वांगासन, त्यानंतर भद्रासन, पवनमुक्तासन, वज्रासन अशी आसनं आहेत जी नियमित केल्याने तुम्हाला खूप छान फायदा मिळणार आहे. आमच्या श्रीयोग साधना आपल्या क्लासमध्ये खूप चांगल्या प्रकारे आपल्याकडे उदाहरणं आहेत. अशा महिलांनी भरपूर वर्ष ट्रीटमेंट घेतली आहे, खूप सारा पैसा खर्च केला आहे आणि त्यांना प्रेग्नन्सी राहत नव्हती. मग त्यांना गर्भधारणा राहण्यासाठी त्यांनी आपल्याकडे 3 महिने, 6 महिने, आता प्रत्येकाचं शरीर रचना वेगवेगळी असते त्याप्रमाणे त्यांना फायदा मिळालेला आहे. काही लोक सेकंड कन्सीव्ह करण्यासाठी आलेले होते, त्यांनासुद्धा खूप छान प्रकारे फायदा मिळाला. आणि जे फर्स्ट टाईम आले, आजकाल लाईफस्टाईल अशी झालेली आहे, सगळे वर्किंग महिला असतात, ऑफिसचे टार्गेट्स कंप्लीट करण्यासाठी त्या खूप धावपळ करत असतात. घराची आणि ऑफिस ह्या दोघांची तारेवरची कसरत करत करत त्यांना असं वाटतं की आपल्याला कन्सीव्ह पण होणं गरजेचं आहे. त्यामध्ये त्यांचा आहार चांगला नसतो, झोप नसते, त्यामुळे त्यांना कन्सीव्ह करण्यासाठी खूप म्हणजे त्रास होतो. मग आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला हे स्ट्रेस मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे, तुमच्या स्वतःच्या आहाराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मग बऱ्याच महिलांना काही काळासाठी आपला जॉब थोडासा थांबवून
कारण की आपल्याला प्रेग्नन्सी आणि आपल्या लाईफमध्ये एक मूल असणं म्हणजे ही पण एक मोठी चांगली आनंदाची गोष्ट असते आणि ती सगळ्यांना हवी असते. मग त्यासाठी सुद्धा त्या लोक ते थोडंसं सॅक्रिफाईस करतात आणि मग त्यांना खूप छान असे रिझल्ट पण मिळालेले आहेत. आणि माझ्याकडे आत्ताच एक गर्भसंस्कारसाठीचं उदाहरण आहे. त्या आमच्याकडे आल्या होत्या 6व्या महिन्यामध्ये आणि त्यांनी आमच्याकडे आल्या त्यावेळेस त्यांना डायबिटीज होता, इन्शुलिनचे इंजेक्शन्स त्यांचे चालू होते आणि एकाच आमच्या डॉक्टरनी त्यांना गर्भसंस्कार करण्यासाठी सांगितलं आणि त्यांनी आमची योग साधनाचं सांगितलं की ह्या क्लासमध्ये तुम्ही जॉईन करू शकता. मग त्यांनी जॉईन केल्यानंतर त्यांना खूप छान असं त्यांनी स्वतःसुद्धा म्हणजे लांबून येत होत्या त्या, पण तरी त्यांनी खूप डेडिकेशननी आणि खूप सातत्याने केला योगा. त्यामध्ये आम्ही त्यांना कंटिन्युअस योग निद्रा, प्राणायाम, आसनाचे जे काही त्या महिन्याचे आसनं असतात ते आसनं हे सगळं त्यांच्याकडनं करून घेतलं. मग लास्ट महिन्यामध्ये तेव्हा त्यांची डिलिव्हरी झाली. तर त्यांची डिलिव्हरी खरं तर नॉर्मल नाही झाली, कारण की त्यांच्याना हेवी डायबिटीज असल्यामुळे पण आणि BP वगैरे म्हणजे बाकीचे त्रास असल्यामुळे पण त्यांचं जे सीझर झालं, बाळ त्यांचं खूप हेल्दी आहे. खूप चांगल्या प्रकारे त्यांना बाळाची जी काही वाढ होती ती झाली त्यांची आणि बाळ होणारं म्हणजे आलेलं बाळसुद्धा खूप चांगलं आहे. म्हणजे वजन पण त्याचं चांगलं होतं आणि विशेष म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट अशी होती की त्या बाळालासुद्धा डायबिटीज नाही आहे आणि जी महिला माझ्याकडे येत होती तिचं डायबिटीज पूर्ण बरा झाला. म्हणजे जे काही इन्शुलिन सुरू होतं ते अगदी डिलिव्हरीनंतर त्यांचं इन्शुलिनचे इंजेक्शन्स पण बंद झाले, टॅबलेट बंद झालं. म्हणजे ह्याच्या आधी जेव्हा मी गर्भसंस्कारची बॅचेस घेतल्या, बाळाचं वजन खूप जास्त होतं तरी देखील नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे. योगासनांमध्ये आपण जे काही शेवटच्या महिन्यामध्ये किंवा आधीचे जे काही योगासन प्रकार करून घेतो तर त्यामुळे नक्कीच त्याचा खूप जास्त फायदा होतो आणि बाळाची जी काही पोझिशन असते ती प्रॉपर बसते आणि नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी. पण मला असं वाटतं की फक्त अचानकपणे येऊन प्रेग्नन्सीमध्ये त्यावेळेस तुम्ही येऊन योगा करण्यापेक्षा प्रीनेटल पूर्व प्रेग्नन्सी जे काही गर्भधारणा आहे त्याचे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. तेव्हापासूनच तुम्ही योगाच्या ह्या अभ्यासामध्ये यावं. तुम्ही गर्भधारणेच्या अगोदरपासूनच योगासनाचा जर अभ्यास चांगल्या प्रकारे करत असाल आणि तुम्ही मग जेव्हा गर्भधारणा झालेली असते त्यावेळेस जेव्हा तुम्ही योगासनं तुम्हाला करायला खूप सोपं जातं आणि त्यानंतर जेव्हा तुमची डिलिव्हरी असते त्यावेळेस पण तुम्हाला ह्याचा खूप जास्त फायदा मिळतो. त्यामुळे तुम्हाला नक्कीच तुमची डिलिव्हरी त्यावेळेस नॉर्मलच होणार. सोरायसिसची एक मुलगी होती म्हणजे आमच्याकडे, ती कॉलेज करत होती आणि तिच्या बऱ्याचशा स्किनवर वगैरे असे सोरायसिसचा त्रास होता आणि बऱ्याच वेळा आपल्या मनातील भावना आपण दाबून ठेवल्यामुळे ह्या गोष्टी आपल्या स्किन डिसीज किंवा कुठल्या तरी आजाराच्या व्याधीच्या मार्फतसुद्धा आपल्याला येतात. तर बरेचसे असे असतात की मानसिक आजार असतात ते आपण किंवा मानसिक व्याधी असतात त्या आपल्या शारीरिक व्याधीमध्ये रूपांतरित होत असतात. तर मग ते मनात दाबलेल्या ज्या भावना होत्या त्या मुलीकडनं आम्ही म्हणजे तिच्या काउन्सिलिंग करून तिच्याकडनं आपण काढल्या आणि मग तिला प्रॉपर सांगितलं की तू कशा प्रकारे आपल्या स्वतःच्या मनावर काम करणं गरजेचं आहे. आणि त्यासोबत ती स्ट्रेसमुळे आणि ह्याच्यामुळे खूप जास्त तिचं वजन वाढलेलं होतं, ओबे झाली होती ती आणि मग तिचं वजन खूप वाढल्यामुळे तिच्या वजनामध्ये पण खूप छान असा फरक पडला आणि तिच्या स्किनवरचे सगळे डाग पण गेले. म्हणजे त्यांच्या घरच्यांना सुद्धा वाटत नव्हतं की तिला इतका छान फरक पडेल आणि मग असा फरक पडल्यामुळे सगळ्यांनाच खूप चांगलं वाटलेलं आहे. आणि अजून आमच्याकडे असे एक उदाहरण आहे की आपण मेडिकल योगा पण घेतो. तर मेडिकल योगामध्ये आपल्याकडे एक वृद्ध महिला होत्या, म्हणजे खूप जास्त वृद्ध पण नव्हत्या आणि त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता शेवटी तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल. आणि त्यासुद्धा खूप ठिकाणी जाऊन समजा खूप ठिकाणी त्यांनी फिजिओथेरपी पण घेतलेली होती, खूप सारे डॉक्टर, हाड वैद्य वगैरे सगळीकडे त्यांनी करून आलेल्या होत्या आणि हताश होऊन की आता शेवटी योगा तरी करून पाहूया आपण की शेवटचं काहीतरी, आणि आता तुम्ही तरी करून पहा की माझ्यामध्ये काही होऊ शकतं का. त्यांचा मुलगा आणि त्या आमच्याकडे आलेल्या. मग त्यांना आपण मेडिकल योगा 3 महिने दिला. 3 महिन्यामध्ये त्यांना इतके छान रिझल्ट मिळाले की त्यांचं सायटिकाचं जे पेन होतं ते पूर्णपणे संपलं. त्यांचं आता काही दुखतच नाही आहे आणि त्या आता आपल्याकडे नॉर्मल योगा कंटिन्यू करत आहेत. ज्यावर काही ट्रॅडिशनल योगा आपण घेतो आहे तर तो आता कंटिन्यू करतात. आणि म्हणजे एक महिला जी सुरुवातीला आपल्याकडे चालत येऊ शकत नव्हती, त्यांच्या मिस्टरांसोबत त्यांना यावं लागत होतं, ती आता स्वतः तीर्थयात्रेला जाऊन येते. म्हणजे इथपर्यंत त्यांचा फरक पडलेला आहे की आमच्याकडे एक काका होते आणि ते म्हणजे अबव 60-70 आहेत आणि त्यांनी कळसूबाई शिखर ते स्वतः चढून गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांना जराही त्रास झाला नाही. ब्रिदिंगसाठी पण काही नाही, श्वासाचा पण काही त्रास नाही किंवा चढण्यासाठी पण त्यांना काहीच खूप जास्त त्रास झाला नाही. त्यामुळे
म्हणजे त्यांनी स्वतः येऊन आल्यानंतर तो एक्सपिरियन्स सांगितला, तर तो पण खूप चांगला होता की तुमच्या ह्या एजमध्ये सुद्धा तुम्ही कळसूबाई एकदम, कारण की त्यांना तिथे जे तरुण भेटलेले मुलं मुली, तर ते सुद्धा त्यांचा इंटरव्ह्यू घेत होते की काका तुम्ही कसं काय इथपर्यंत म्हणजे इतक्या छान प्रकारे हसत तुम्ही सगळ्यात पुढे चालताय. मग त्यांनी सुद्धा तेच सांगितलं की हा सगळा जो काही फायदा आहे मला योगामुळे होतो. तर योग इतका चांगला आहे की आपल्याला सगळ्याच प्रकारे फायदा देऊ शकतो. कुठल्याही व्यायाम प्रकारासाठी किंवा योगासाठी टाईम काढला नाही तर तुम्हाला नक्कीच नंतर आजारपणासाठी वेळ काढावा लागेल. आणि तुम्ही आता जे काही कमवताय किंवा हे करताय ते तुम्ही नक्कीच नंतर हॉस्पिटलसाठी द्याल, जर तुम्ही आत्ता स्वतःसाठी वेळ काढला नाही तर. जसं तुम्ही बाकीचे सगळे रुटीन वर्क करता तसा हा योग पण तुमच्या आयुष्यामध्ये जीवन जगण्याची कला आहे ही, आणि हा योग जीवनामध्ये आत्मसात करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही हा योगा नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये आणा आणि करा. 1 तास तुम्ही स्वतःसाठी द्या तर तुमचे 23 तास खूप छान जातील आणि तुमचं आयुष्य पुढे, कारण की आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच अपडाऊन्स चालू असतात आणि मग त्यामध्ये आपल्या मनाची शरीराची स्थिरता खूप गरजेची असते. जसं आपण प्राणायाम मेडिटेशन करून ह्या स्थिरतेला वाढवू शकतो. त्यामुळे ही स्थिरता आणि आपल्या आयुष्यातले निर्णय हे सगळे जर तुम्हाला व्यवस्थित घ्यायचे असतील, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल चांगल्या प्रकारे, तर तुम्हाला नक्कीच योगाची साथ गरजेची आहे.